पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक निंबर्गी यांचा वाढदिवस असल्याने निंबर्गी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले हे सर्वजण बाळीवेस येथील निंबर्गी यांच्या निवासस्थानी आले होते। त्यावेळी आमदार शिंदे यांनी निंबर्गी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस कमिटीच्या वतीने निंबर्गी सरांचा हार घालून सत्कार केला। दरम्यान माध्यम प्रतिनिधींना आमदार प्रणिती शिंदे यांना देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा असेल असा प्रश्न उपस्थित करताच आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या नंतर राजकीय अभ्यासक, विश्लेषक मतमोजणीनंतरचा कल जाहीर करत असताना दिसून येत आहेत। देशात इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल असा दावा विश्लेषक करत आहेत। पण 4 जून नंतर मात्र लोकसभेचा निकाल हा कोणाच्या बाजूने लागेल हे आता कोणीच सांगू शकत नाही। भाजपा जनमताच्या विरोधात निकाल काढेल तोच एक डाव आता भाजपच्या बाजूने आहे असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी ईव्हीएम मतमोजणी पद्धतीच्या प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केला। तुम्ही आता बघाल की येणाऱ्या 4 तारखेला जर म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात 24 तासामध्ये मतदान वाढलंय आणि त्याची दखल आता ईसीनी आमचं प्रेशर, काँग्रेस पक्षाचं आणि इंडिया अलायन्सचं प्रेशर असल्यामुळे त्याची दखल पण घेतली आहे। 17C फॉर्मचं दखल पण घेतलंय, ठिकठिकाणी आपण ट्रेनिंग पण देतोय। तर मला असं वाटतं आता त्यांचा एकच कदाचित तो शेवटचा हे असेल ईव्हीएम बद्दल काही, आणि हे नाही सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सांगतायत। मला मागच्या 20 दिवसात लोक फोन करतात की ताई आम्ही मतदान केलंय पण फक्त ईव्हीएम कडे लक्ष द्या। तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत, सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत, लोकांनी पण सतर्क राहावं आणि एक कदाचित तेच त्यांच्याकडे आता शेवटचा पर्याय राहिलाय। कारण का ह्यांच्या पलीकडे आपण काही म्हणजे कामाला सोडून देशाचं विटंबना करणारा जर त्यांची मानसिकता असेल तर ते काहीही करू शकतात सत्तेसाठी, आणि हे आपल्याला दिसून आलं।